गुड मॉर्निंग. पहा, आपण राष्ट्रीय उत्पन्न हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण आपण पाहत होतो, हा भाग आपण पाहत होतो. आणि त्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने किती आणि कसं महत्वाचं आहे हे देखील आपण बघितलं. याचबरोबर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या व्याख्या आहेत, या व्याख्यांचा देखील आपण मागच्या तासिकेमध्ये विचार केला. त्यामध्ये आपण प्रमुख 3 व्याख्या बघितल्या. पहिली जी व्याख्या आहे ती आपण बघितली प्राध्यापक A.C. पिगू यांची. दुसरी जी व्याख्या होती ती व्याख्या होती आयर्विन फिशर यांची. आणि तिसरी जी व्याख्या आहे तर ती आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती. या 3 ज्या व्याख्या आहेत, या 3 व्याख्यांचा काल आपण विचार केला. आणि मग राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, तर या राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये ही आपण पाहायची आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, या राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे, तर याचा विचार आज आपल्याला करावयाचा आहे. कोणत्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, तर हे राष्ट्रीय उत्पन्न हे त्या देशाच्या प्रगतीचं, त्या देशाच्या विकासाचं मापक असते असं आपण सांगू शकतो. आणि राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये पाहत असताना प्रमुखतः जी काही वैशिष्ट्ये सांगितली जातात त्यांचा विचार आता आपण करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, त्याला आपण नॅशनल इन्कम. आता याची आपल्याला वैशिष्ट्ये, प्रमुख वैशिष्ट्ये जी आहे ही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचं पहिलं प्रमुख वैशिष्ट्य जे आहे, तर हे पहिलं प्रमुख वैशिष्ट्य सांगितलं जाते स्थूल आर्थिक संकल्पना. स्थूल आर्थिक संकल्पना. नंतर दुसरे जे वैशिष्ट्य आहे, तर हे दुसरं वैशिष्ट्य आपण सांगतो राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. म्हणजे काय आहे, अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेतात. नंतर पुढचा जो भाग आहे, तिसरं जे वैशिष्ट्य आहे, तर तिसरं वैशिष्ट्य असं सांगितलं जाते की निव्वळ समग्र मूल्य. निव्वळ समग्र मूल्य. चौथं जे वैशिष्ट्य आहे, ते चौथं वैशिष्ट्य आपण सांगतो. चौथं जे वैशिष्ट्य आहे ते चौथं वैशिष्ट्य सांगितलं ते विदेशी निव्वळ उत्पन्न. काल आपण बघितलं होतं की जी व्याख्या जी आहे, तर ही जी व्याख्या मांडलेली होती कोणी, सगळ्यात पहिली जी व्याख्या A.C. पिगूनी जी मांडलेली व्याख्या होती,
तर त्या AC पिगू यांनी मांडलेल्या व्याख्येमध्ये त्यांनी प्रथमतः आपल्याला निव्वळ उत्पन्न जे आहे तर त्याचा जो सुतोवाच जे आहे त्या संदर्भात जे त्यांनी उद्धृत केलेल्या व्याख्येमध्ये, तर त्यावेळी आपण विदेशी निव्वळ उत्पन्न हे देखील पाहिलं होतं. नंतर आर्थिक वर्ष, एका वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा विशिष्ट कालावधीमध्ये असं आपण म्हणतो, मग ते देखील. नंतर प्रवाही संकल्पना, जी संकल्पना जी आहे तर ही संकल्पना प्रवाही असते असं देखील आपण म्हणतो. आणि नंतरचं जे आहे प्रवाही संकल्पना, आणि नंतर आहे पैशात व्यक्त केलेले मूल्य. पैशात व्यक्त केलेले मूल्य. आपण राष्ट्रीय उत्पन्नाची जी वैशिष्ट्ये पाहत आहोत, तर त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यांमध्ये प्रमुखतः ही 7 प्रकारची जी वैशिष्ट्ये आहेत, तर ही 7 प्रकारची वैशिष्ट्ये सांगितल्या जातात असं आपल्याला लक्षात येते आहे. ही जी वैशिष्ट्ये आहे ही वैशिष्ट्ये 7 प्रकारची आहे. कोणकोणती आहे ती 7 प्रकारची? तर सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे स्थूल आर्थिक संकल्पना. दुसरं जे आहे ते आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अंतिम वस्तू आणि सेवांचे मापन केले जाते किंवा मोजदाद केली जाते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की काल राष्ट्रीय उत्पन्न समितीने जी व्याख्या दिली होती, तर त्याच्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख त्यांनी विशेषत्वे केलेला होता. नंतर तिसरं जे आहे ते आहे निव्वळ समग्र मूल्य. चौथं जे आहे ते आहे विदेशी निव्वळ उत्पन्न. पाचवं जे आहे ते आहे आर्थिक वर्ष. सहावं जे आहे ते आहे प्रवाही संकल्पना. आणि सातवं जे आहे ते आहे पैशात व्यक्त केलेले मूल्य. राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर राष्ट्रीय उत्पन्न पैशामध्ये व्यक्त केला जाते. आता आपण याच्यामधला एक एक जो भाग आहे तर हा एक एक भाग नीट समजून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात पहिले असं म्हटलं गेलेलं आहे, सगळ्यात पहिले म्हटलं गेलेलं आहे म्हणजे आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं जे वैशिष्ट्य पाहतो आहे, तर पहिलं वैशिष्ट्य आहे की स्थूल आर्थिक संकल्पना. स्थूल आर्थिक संकल्पना. एकूण राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर हे एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसते. एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसते, कारण व्यक्तीशी जर ते संबंधित असेल उत्पन्न तर ते वैयक्तिक उत्पन्न होईल. व्यक्तीशी संबंधित असणारं मूल्य जे आहे, व्यक्तीशी संबंधित असणारं उत्पन्न जे आहे त्याला आपण वैयक्तिक उत्पन्न, पर्सनल इन्कम असं त्याला म्हणतो. परंतु ज्यावेळी आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करतो आहे तर त्यावेळी राष्ट्रीय उत्पन्न हे एकूण राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर ते कोणत्याही नेमक्या एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून किंवा एखाद्या विशिष्ट कुटुंबाशी, जसं व्यक्तीशी आपण म्हणतो आहे त्याचप्रमाणे कोणत्याही एखाद्या विशिष्ट कुटुंबाशी ते संबंधित नसते, तर सर्व व्यक्ती, सर्व कुटुंब यांच्या मिळून अर्थात संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे ते प्रतिनिधित्व करते. संपूर्ण अर्थव्यवस्थेतील जे उत्पन्न आहे तर या संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचं ते प्रतिनिधित्व करत असते. म्हणजेच काय झालेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न हे स्थूल आर्थिक संकल्पना आहे. ती स्थूल अर्थशास्त्रामध्ये संकल्पना आहे आपल्याला पाहिलं तर, कारण मुळात राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की स्थूल अर्थशास्त्राचा हा विषय आहे. राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर मुळात राष्ट्रीय उत्पन्न हा विषयच स्थूल अर्थशास्त्राचा आहे आणि म्हणूनच ही स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. ही जी संकल्पना आहे ही स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रीय नाही आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रीय कोणती असते? जर पर्सनल इन्कम,
जर वैयक्तिक उत्पन्न जर असतं तर ती निश्चितपणे पर्सनल म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्री असती. परंतु ज्यावेळी आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करतो आहे, ज्यावेळी राष्ट्राच्या उत्पन्नासंबंधी एकूण राष्ट्राच्या याच्या संबंधी आपण बोलतो आहे, तर त्यावेळी मात्र स्थूल आर्थिक संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल आर्थिक संकल्पना आहे असं सांगितलं जातं. नंतर पुढचं जे आहे ते आहे अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य विचारामध्ये घेतले जाते. हा सगळ्यात महत्वाचा आणखी एक भाग आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन जर खऱ्या पद्धतीने व्हावयाचं असेल, जर वास्तविक आपल्याला अगदी कुठल्याही प्रकारचा आकडा फुगवून किंवा कमी होऊन म्हणजे जे वास्तव आहे हे वास्तव जर आपल्याला पाहायचं असेल, वास्तव राष्ट्रीय उत्पन्न किती आहे हे जर आपल्याला खरोखरच जर पाहावयाचं असेल, तर त्याच्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे कोणत्याही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अंतिम वस्तू आणि सेवांचेच मूल्य विचारामध्ये घेतले जाते. अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. राष्ट्रीय उत्पन्न समितीने तुम्हाला माहिती आहे व्याख्या केलेली होती. काय व्याख्या केलेली होती राष्ट्रीय उत्पन्न समितीने? त्यांनी म्हटलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद न होऊ देता केलेले मापन. मग जर आपण म्हणून या ठिकाणी वैशिष्ट्य आहे की अंतिम जे आहे अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य विचारात घ्यावं लागते. जर आपण अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य जर विचारात घेतलं नाही तर दुहेरी मोजदाद होण्याचा संभव असतो नव्हे तर बरेचदा दुहेरी मोजदाद होतेच. बरेचदा दुहेरी मोजदाद म्हणजे काय? त्याचं डबल मापन करणं, 2 वेळा त्याचं मापन करणं त्याला दुहेरी मोजदाद असं म्हणतात. आणि दुहेरी गणना टाळण्यासाठी दुहेरी गणना जी आहे तर दुहेरी मापन जी आहे तर हे दुहेरी मापन दुहेरी गणना टाळण्यासाठी म्हणून फक्त अंतिम वस्तू आणि सेवा ज्या आहेत तर अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तूंचेच मूल्य विचारामध्ये घेतले जाते. अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वस्तू अंतिम झालेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल सर अंतिम वस्तू म्हणजे काय? अंतिम वस्तू म्हणजे समजा आपण बाजारामध्ये गेलो आणि ब्रेड आणली. मग ब्रेड आणली 20 रुपयाला ती ब्रेड आपल्याला मिळाली. मग त्या ब्रेडमध्ये काय आहे? त्या ब्रेडमध्ये गव्हाचा आटा आहे. मग सगळ्यात पहिले त्या ब्रेडसाठी जो काय गहू लागला असेल, समजा आपण विचार केला की त्यामध्ये 10 रुपयाचा गहू लागलेला आहे. मग आपण लिहिताना जर म्हटलं मग आपण त्यावेळी ब्रेडचं जर अंतिम मूल्य जर आपण विचारात घेतलं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 20 रुपयाचा पुडा असं जर आपण विचारामध्ये घेतलं तर त्यावेळी मग त्या ब्रेडसाठी लागणारा पुडा त्या ब्रेडमध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्या बाकीच्या आणखी काही गोष्टी आहेत, तेल असेल तूप असेल ज्या कोणत्या असतील तर त्या गोष्टी त्यांचं मूल्य आपल्याला विचारात घेता येणार नाही. कारण त्यांचं जर मूल्य आपण विचारात घेतलं तर ती दुहेरी मोजदाद होईल. म्हणजे पहिल्याही अवस्थेमध्ये त्याची मोजदाद झालेली आहे आणि अंतिम वस्तू ब्रेडची देखील किंमत 20 रुपये आहे ती आपण त्याच्यामध्ये मोजलेली आहे. मग यामुळे काय होईल? यामुळे ब्रेडची किंमत जी आहे ही ब्रेडची किंमत 2दा मोजल्या जाईल आणि राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न फुगल्यासारखं होते, मोठं होते, जास्त होते. म्हणून मग असं म्हटलं गेलेलं आहे की दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या सेवांचे मूल्य जे आहे तर तेच विचारामध्ये घेतले जाते. अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती ह्या विचारामध्ये घेतल्या जात नाही. कच्च्या मालाच्या वगैरे ज्या किमती असतील तर या कच्च्या मालाच्या किमती ह्या मात्र विचारामध्ये घेतल्या जात नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला आता ब्रेडचं सांगितलं. दुसरं एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा आपण असा विचार केला की आपण शर्टचं मूल्य पाहायचं आहे आपल्याला. मग शर्टचं मूल्य निश्चित करत असताना कापसाच्या मूल्याचा विचार केला जात नाही. कारण शेवटी शर्ट हा कॉटनचा शर्ट असेल तर तो सुती धागा कशापासून बनतो? कापसापासून बनतो. म्हणून मग शर्टचं मूल्य जे आहे हे शर्टचं मूल्य विचारामध्ये घेत असताना निश्चित करत असताना कापसाच्या मूल्याचा विचार जो आहे हा कापसाच्या मूल्याचा विचार केला जात नाही. तर ते शर्टच्या किमतीमध्येच कापसाचा विचार केलेला आहे. कापसाची जी किंमत आहे तरी कापसाची किंमत ही शर्टच्या किमतीमध्ये समाविष्ट झालेली आहे. आपण ज्यावेळी याचा विचार करतो आहे
आपण ज्यावेळी शर्टचा विचार करतो आहे तर त्यावेळी त्या शर्टला लागणारा जो कापूस आहे त्या कापसाची किंमत ही त्या शर्टमध्ये आलेली आहे. म्हणून आपण म्हटलेलं आहे की जे अंतिम मूल्य आहे वस्तू आणि सेवांचं जे अंतिम मूल्य आहे तर वस्तू आणि सेवा यांचं अंतिम मूल्य हे विचारामध्ये घेतलं जात असते. कुठल्याही मधल्या स्वरूपातली मधल्या अवस्थेतील वस्तू किंवा प्राथमिक अवस्थेतील वस्तू त्याचं मूल्य विचारात घेतलं जात नाही. नंतर पुढचं जे आहे तर ते आहे निव्वळ समग्र मूल्य. पुढचं जे आहे तर त्याला आपण म्हणतो निव्वळ समग्र मूल्य. मग आता हे निव्वळ समग्र मूल्य म्हणजे काय? निव्वळ समग्र मूल्य म्हणजे काय तर निव्वळ समग्र मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पादित वस्तू आणि सेवा ज्या आहेत उत्पादित झालेल्या किंवा करीत असलेल्या ज्या वस्तू आणि सेवा असतात तर या उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांच्या निव्वळ म्हणजे फक्त तर त्या निव्वळ मूल्याचा विचार केला जातो समावेश केला जातो. यात घसारा जो असतो या घसारा निधीचा समावेश केला जात नाही. घसारा हा भाग आता तुम्हाला सांगतो काय असतो तर उदाहरणार्थ घसारा म्हणजे काय तर भांडवली वस्तूंची होणारी झीज. उदाहरणार्थ आपण एखादं यंत्र आणलेलं आहे. मग आपण एखादं यंत्र आणलं आहे त्या यंत्रावर असते किंमत साधारणतः त्याची 20 वर्षाची किंमत हे असते आयुष्य असते. प्रत्येक जरी ती निर्जीव वस्तू असली तरी प्रत्येक वस्तूचं एक ठराविक असं आयुष्य असते. मग आपण काय करतो की दरवर्षी झीज होते भांडवली वस्तूंची यंत्रसामुग्रीची दरवर्षी झीज होत असते. मग आपण काय करतो ही जी दरवर्षीची झीज होत असते तर ही झीज होऊ नये म्हणून आपण एक विशिष्ट रक्कम घसारा निधी म्हणून काढून ठेवत असतो. आपण घसारा निधी म्हणून काढून ठेवत असतो. म्हणजे हा साधारणतः तो 20% वगैरे असा असतो. म्हणजे एकदा का हा घसारा निधी आपण दरवर्षी काढून ठेवला की एकदम यंत्र निकामी झाल्यानंतर आपल्याला जास्त पैसा खर्च करायचं काम पडत नाही. तर त्याच याच्यामधून जो घसारा निधी आपला जो असतो तर त्यामधून आपण आणखी काही पैसा टाकला की आपली यंत्रसामुग्री जी आहे ही यंत्रसामुग्री आपण पुन्हा आणू शकतो. भांडवली जी आहे वस्तू आहे हे आपण पुन्हा आणू शकतो. आणि म्हणून मग असं म्हटलेलं आहे की घसारा मूल्य जे आहे हे मायनस केलं जाते. राष्ट्रीय उत्पन्नामधून घसारा मूल्य जे असेल तर ह्या घसारा मूल्याचा विचार केला जात नाही. घसारा मूल्य जे असेल तर हे घसारा मूल्य राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केलं जाते आणि ते वजा केल्यानंतर त्याला उरलेलं जे उत्पन्न आहे त्याला निव्वळ समग्र मूल्य असं म्हणतात किंवा निव्वळ उत्पन्न असं त्याला म्हणतात. म्हणजे मग निव्वळ समग्र मूल्य म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं का? निव्वळ समग्र मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू आणि सेवा जो आहे तर या वस्तू आणि सेवांच्या केवळ निव्वळ मूल्याचा समग्र मूल्याचा समावेश केला जातो. अर्थात घसारा निधी जो आहे या घसारा निधीचा त्यात वापर केला जात नाही त्यात समाविष्ट केला जात नाही. घसारा निधी जो त्यामधून मायनस केला जातो. नंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते आहे विदेशी निव्वळ उत्पन्न. विदेशी निव्वळ उत्पन्न म्हणजे आपले परदेशाशी व्यवहार होत असतात. परदेशाशी आपले बरेच असे व्यवहार होत असतात. परकीय व्यवहार त्याला म्हटलं गेलेलं आहे. आपण अनेक वस्तू आपल्या देशात ज्या जास्त होतात चांगल्या होतात त्याची निर्यात करतो आणि अनेक वस्तू ज्या आपल्या देशामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन होत नाही किंवा आपल्या देशामध्ये उत्पादन अत्यंत कमी प्रमाणामध्ये होते अशा वस्तू ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असतील भरपूर प्रमाणामध्ये होत असतील विपुल प्रमाणामध्ये होत असतील त्या देशामधून आपण त्या आयात करतो. आयात करणं म्हणजे त्या देशातून त्याची मागणी करणे आणि निर्यात करणे म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या वस्तू उत्पादित झालेल्या आहेत त्या वस्तू परदेशामध्ये पाठविणे. मग हा जो आयात निर्यात हा जो व्यवहार आहे तर यालाच परकीय व्यवहार असं म्हणतात किंवा परदेशी व्यवहार विदेशी व्यवहार असं म्हणतात. मग विदेशी निव्वळ उत्पन्न जे असते तर या विदेशी निव्वळ उत्पन्नाचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. अर्थात राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातून मिळणाऱ्या परकीय देशातून मिळणाऱ्या
निव्वळ उत्पन्नाचा आपण समावेश करत असतो. निर्यात मूल्य वजा आयात मूल्य आणि परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशाला दिलेली देणी यांच्यातील निव्वळ फरक जो आहे त्याला निव्वळ फरक विचारात घेतला जातो. मग आता विदेशी निव्वळ उत्पन्न हे दोन प्रकारे आपल्याला प्राप्त होते. विदेशी निव्वळ उत्पन्न जे आहे हे विदेशी निव्वळ उत्पन्न आपल्याला दोन प्रकारे प्राप्त होते. सगळ्यात पहिले आपण आयात निर्यात जो व्यापार करतो तर निर्यात मूल्य वजा आयात मूल्य. आपली निर्यात जर जास्त असेल आयात जर कमी असेल तर आपण नेहमी प्रॉफिट मध्ये राहत असतो. मग हा एक पहिला प्रकार आहे निर्यात मूल्य वजा आयात मूल्य. आणि दुसरं जे आहे ते आहे परदेशातून मिळालेले उत्पन्न वजा परदेशाला दिलेली देणी. आता बरेचदा असं होते की आपण परकीय लोन काढतो, कर्ज काढतो किंवा आणखी बरेचसे आपले व्यवहार असतात. मग त्यावेळी आपल्याला त्या लोनची व्याजाच्या रूपामध्ये किंवा मुद्दलच्या रूपामध्ये परतफेड करावी लागते किंवा काही जे व्यवहार झालेले असतात त्याचे पैसे आपल्याला द्यावे लागतात. मग हे दिलेले पैसे आणि आपण अनेक देशांना काही कर्ज देतो किंवा अनेक देशांशी असे व्यवहार करतो. मग त्यांच्याकडून येणारे जे पैसे आहेत त्यांच्याकडून येणारे जे चलन आहे तर त्याचा देखील आपण विचार करतो. आणि मग परदेशातून मिळालेलं जे उत्पन्न आहे त्याच्यामधून आपण परदेशामध्ये दिल्या गेलेला जो खर्च आहे, परदेशामध्ये दिल्या गेलेला जो खर्च आहे, दिल्या गेलेली जी देणी आहे ती आपण मायनस करतो. म्हणजे आता इथे काय झालेलं आहे, विदेशी निव्वळ उत्पन्न किंवा विदेशी निव्वळ जे इन्कम आहे ते कसं आपल्याला प्राप्त होते तर निर्यात मूल्य वजा आयात मूल्य हे पहिलं. आणि दुसरं जे आहे ते आहे परदेशातून मिळालेले उत्पन्न वजा परदेशाला दिलेली देणी. यामधून आपल्याला विदेशी निव्वळ उत्पन्न हे प्राप्त होत असते. नंतर आहे आर्थिक वर्ष. राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी कालावधीच्या संदर्भामध्ये व्यक्त केलं जाते. आपण राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली जी व्याख्या आहे त्याचा देखील आपण विचार केला. त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं विशिष्ट कालखंडामध्ये म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये साधारणतः हा जो कालावधी आहे, कालखंड आहे तर हा कालखंड हा एका वर्षाचा असतो. आणि मग म्हणूनच आपण म्हटलेलं आहे की एका वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थात आर्थिक वर्ष. आता मी तुम्हाला सांगितलं होतं कालच की प्रत्येक देशाचं आर्थिक वर्ष हे वेगवेगळं असते. राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी कालावधीच्या संदर्भामध्ये व्यक्त केलं जाते आणि आर्थिक वर्ष जे आहे या आर्थिक वर्षाच्या बाबतीमध्ये ते सांगितलं जाते. त्या आर्थिक वर्षामधील ते उत्पन्न असते असं आपण सांगतो. भारतामध्ये ज्यावेळी आर्थिक वर्षाचा आपण विचार करतो तर भारताचं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल पासून सुरू होते आणि 31 मार्चला संपते. म्हणून 1 एप्रिल ते 31 मार्च हे भारताचं आर्थिक वर्ष आहे. अनेक देशांचं ते आहे, परंतु काही देशांचं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं देखील आहे. प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार आपले जे आर्थिक वर्ष आहे तर हे आर्थिक वर्ष ठरवलेले आहे. नंतर मग आहे प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे. कशी आहे ती तर ती प्रवाही संकल्पना आहे आणि एका वर्षाच्या कालावधीत एका आर्थिक वर्षाच्या, ज्यावेळी मी एका वर्षाच्या म्हणतोय त्यावेळी एका आर्थिक वर्षाच्या म्हणजे 1 एप्रिल पासून तर 31 मार्च पर्यंतचा जो कालावधी आहे तर या एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित वस्तू आणि ज्या सेवा आहेत, अर्थव्यवस्थेमध्ये ज्या उत्पादित वस्तू आणि सेवा असतात तर त्यांचा प्रवाह दर्शविला जातो. त्यांचा प्रवाह जो आहे म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वर्षामध्ये ज्याही वस्तू निर्माण होतात, ज्या सेवांचं उत्पादन होते, ज्या वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन होते तर तो एक प्रकारचा प्रवाह आहे आणि तो प्रवाह दर्शविला जातो असं म्हटलं जाते. आणि शेवटचा आहे 7वा आहे पैशात व्यक्त केलेले मूल्य. पैशामध्ये व्यक्त केलेले असते. राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर हे राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे, हे आपण आधीच पाहिलं आहे. आणि म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमीच पैशामध्ये व्यक्त केले जाते. आपण ते नेहमीच पैशामध्ये व्यक्त करतो. ज्या वस्तू आणि सेवा आहेत
तर या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपामध्ये आपण कन्व्हर्ट करतो, परावर्तित करतो. त्या वस्तू आणि सेवा ज्या आहे त्याचं मूल्य पैशाच्या स्वरूपामध्ये मांडतो. त्याचं मूल्य जे आहे हे आपण पैशाद्वारे व्यक्त करतो. पैशामध्ये ते आपण मोजतो, पैशामध्ये त्याचं आपण मापन करतो. आणि मग अशा वस्तू की ज्या वस्तूंना विनिमय मूल्य आहे, अर्थात ज्या आर्थिक वस्तू आहे आणि ज्यांना विनिमय मूल्य आहे, तर अशाच वस्तूंना आपण पैशामध्ये व्यक्त करू शकतो. आणि अशाच वस्तू आणि सेवांचा समावेश जो आहे हा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत असतो. या पद्धतीने ही जी पद्धत आहे, तर या पद्धतीने आपण जे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आहे तरी राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहे. आता आपण याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कसा असतो याचा देखील विचार करणार आहे.